मित्रांनो, जय शिवराय. राज्यपाल महामहिम केसरीत आपण आणि एक मुलाखत अशी करतोय. नेहमी ज्या व्यक्तीची मुलाखत आपण एक प्रसिद्ध म्हैसूर व्यापारी म्हणून करतो, अशा प्रसिद्ध म्हैसूर व्यापारी माणसाच्या मालकाचा म्हणजे त्या मालकाचा बैल हा राज्यपाल महामहिम केसरीत फायनलचा मानकरी होतो आणि 3 नंबरचा मानकरी झाला ना. 3 नंबरचा मानकरी. विशेष म्हणजे नवीन खरेदी पण स्वस्तात मस्त वाटतं का जास्त मोठी? स्वस्तातच आहे. सर्जा आणि मने. सर्जा आणि मने. बरं, जाणून घेऊ सगळ्या गोष्टी. सर्जा नेमका आता सांगा, मालकाचं नाव सांगा. बापू शेठ पुरकर, लासलगाव यांचा हा नवीन खरेदी सर्जा. पहिल्याच मैदानात गुलाल झालेलं त्याचा. मने कुठला? मने आपलं नाशिकचं जे निलेश भाऊ शिंदे मखमालाबाद. निलेश भाऊ शिंदे यांचा मने. आणि सर्जा कुठली खरेदी नक्की? ही आपले बापूंचे जो मित्र आहे नंदू भाऊ बैरागी त्यांच्याकडून घेतलेलं आहे आणि बापूच्याच गाडीतून दिला होता. येवल्याचा पिंपळगाव. बरं. आणि खरेदी करायच्या अगोदर नेमकं काय म्हणजे कशात पळायचं तो? म्हणजे बैल आहे ना अंधारात होता, कोणाला माहीत नव्हतं आणि आमच्या 2-3 जणांमध्ये डिस्कशन झालं का बैल चांगला आहे. बापूला बोललो आम्ही, बापूच्या कानावर घातलं एवढा बैल घ्या, बैल आपला नादच करणार पुरा. मोठ्या मापाचा बैल? हो, मोठ्या मापाचा बैल. 6 दात. किती रुपयाची खरेदी ही? आता 6.5 लाख रुपयाची. 7.5 लाख रुपयाची. बरं, 7.5 लाख रुपयाची खरेदी आहे. पण पहिल्याच मैदानात त्या ठिकाणी डोळ्याचं पार न फिटलं असं पळ त्याने दाखवलं मण्याच्या गळ्यात पळून. हो, घोड्या बैलात जास्त पळायचं अगोदर? घोड्या बैलात पळायचं. 3 फेऱ्याचे मैदान? 3 फेऱ्याचं पहिल्यांदा आलं. पहिलंच मैदान? बिनजोड वगैरे? बिनजोड पळायचं. कमीच. बरं, म्हणजे याच्याहून एक शिकायचं की किती मोठी खरेदी करा पण त्याच्यात काय बघायचं काय नाही. हो, नेहमी सांगतो मी की फायनलचा मानकरी झालेला आहे त्याच्याकडे फोकस न करता जे अटीतटीला गटात उतरलेले किंवा सेमीत उतरलेले त्या बैलांवरती फोकस करा. त्या बैलांची खरेदी जास्त करा. कारण की त्या बैलांना गती राहते, सातत्य टिकून नसतं कुठल्या बैलाचं. त्याच्यामुळं बैलांची खरेदी करताना पण एखाद्या मालकाने विचार करायला पाहिजे. आज सर्जाचा ज्या पद्धतीने बापूने विचार केला खरेदी करताना, एक चांगला सर्जा कुठेतरी दावणीला लागला. नियोजन कसं झालं मग मण्याचं आणि सर्जाचं? कारण की सर्जात 3 फेऱ्यात पळालेली. मण्या पळतो. किती मैदान झाले मण्याचे? 3 मण्याचे आतापर्यंत भरपूर गुलाल झालेले. बर. आणि मग हे नियोजन कसं? हे नियोजन आम्ही पप्पू भाऊ आम्ही बसून केलेलं आहे. पप्पू भाऊला बोललो अशी अशी गाडी आपण पळू. मण्याचे मालक कोण आहे? मण्याचे मालक निलेश भाऊ शिंदे. त्यांच्याशी बोलू. कारण त्या एक मिनिट या समोर. बोला. या ना इकडे. या ना बरं, जा बा. असं तो मारतो का? नाही. काय नाव तुमचं? मी स्वप्नील भाऊ शिंदे, मखमालाबाद. विश्वास बापूवर दाखवला का बैलावर? म्हणजे विश्वास दोघांवर पण आहे. बापू शेठ जो बैल 3 फेऱ्यात पळालाच नाही कधी, त्या बैलाच्या गळ्यात म्हणजे पळवून तुम्हाला एवढा मोठं मैदान आणि नियोजन करायला बैल होते. अजून हे एक मैत्रीचं नातं म्हणता याला. बापू शेठने शब्द टाकले, आपण पडून नाही दिला, लगेच हो बोलून टाकलं का आपण पडू, जे होईन ते होईन. पण मग आपल्या मित्राचा किंवा आपल्या जवळचा चांगला बैल दिसतोय आपल्याला, तर अशा बैलांना पैरे हे दिले गेले पाहिजे, चांगल्या बैला पळणाऱ्यांनी, असं माझं वैयक्तिक मत आहे. मैत्रीचं नातं पण कसं पाहिजे तर हे स्वप्नील भाऊ ना, तुम्ही स्वप्नील भाऊकडून शिकावं खऱ्या अर्थानं. आणि बापू आणि त्यांच्यामधलं असलेलं हे ऋणानुबंध हे कुठंतरी आज या मैदानाचं म्हणजे कुठंतरी एक चांगलं नियोजन झालं, एक मनाने झालं, एक मताने झालं. हो, त्याचं फळ बैलाने दोघांनी पण 100%. जे मने आणि सर्जा आज म्हणजे काल गट आणि सेमी कडना पळून इतकी पब्लिक होती, कडनं पळून आम्ही फायनलला पात्र झालो होतो. याच्यातच आम्हाला खूप आनंद झाला. गटाला माझ्या होते सामना होता. हो, गटाला सामना दिला होता. गटाला सामना दिल्याच्या नंतर अपेक्षा नव्हती नसल तुम्हाला कदाचित का आपण फायनल पर्यंत जाऊ? नाही, अपेक्षा गटाला गाडी पळाल्यानंतर आम्हाला अंदाज आला होता का आपल्या गाडीला कसा गॅस लागलाय. त्या अनुषंगानं आम्ही मनाचा असा निश्चय झाला होता की आपण फायनलला 100% उतरणार. कितवा गट आणि कितव्या गटात कितव्या तासावर? 5व्या गटामध्ये 6 नंबर तासावर गाडी पळाली गटाला. आणि सेमीला 3 नंबरच्या सेमीमध्ये 1 नंबर तासावर पळालो कडनं पब्लिकनं. फायनलला 4 नंबर तासाने पळालो. फायनलला पण मधून तास लागला त्याच्यामुळे फायदा झाला. हो, फायनलला पण मधून तास लागल्यामुळे. वेगळं पण सांगा ना थोडं काय नेमकं. आता घोड्या बैलात पळणारा जास्त असेल
हो म्हणजे तसा घोड्या बैलात बी चांगला पळतो, बैलांत बी पळतो. मुंबई वरच्या घाटावरचे मैदान असो किंवा इकडं संभाजीनगर भागातल्यामध्ये सगळ्या फेऱ्यांवर पळतो बैल. ड्रायव्हर कोण होता? आमचे ड्रायव्हर महाराष्ट्र केसरी राहुल भाई आव्हाड हे आमचे गाडीचे ड्रायव्हर आहे. म्हणजे मन्या आदत असल्यापासून मन्याची गाडी जॉकी राहुल भाऊ आव्हाडच हाकता. कुठे राहुल? अरे तुम्हीच बोलत होते ना, ड्रायव्हरच बोलत होते, मलाच लक्षात नाही आलं, माफ करा. राहुल भाऊ काय सांगाल, गाडी कशी पळाली? गाडीला गॅस लागला होता. सर्जाला हकलला तुम्ही याच्या अगोदर? सर्जाला हो हकललंय. बर, मग बिनजोडला गाडी झाली होती खोपडीला, त्या दिवशी मैदान झालं आणि तेव्हा त्यानंतर खरेदी झालेली होती? खरेदी झालेली होती. अच्छा, त्यानंतर डायरेक्ट इथंच आलो. बर. बापूचा फोन वगैरे काही? बापूचा फोन बापू आला. बँगलोरला आहे हो, खरेदीला? बापू बँगलोरला वासरं घ्यायला गेले. बरं, बापू त्या सेवेत लागले, तुम्ही इकडे गुलाल करताय. हो, आणि ज्या गोष्टीत आपण उतरलो ते कुठंतरी सार्थकी लागतंय, गुलाल होतोय. वासरं पण चांगले घडवले, पण हा तुम्ही जसं सांगितलं की बापूनेच विकलेला हो, होता अगोदर. बापूनीच गाडीतून विकलेला होता. हां. आणि दोन्ही बैल? बरं, दोन्ही बैल बापूच्या गाडीतले, आणि बापूच्याच बैलाने आज कुठंतरी इतक्या मोठ्या मैदानात 3 नंबरचा मानकरी झाला. पण आपल्या गाडीतल्याच बैलांनी केला. हा, 1 नंबर पण तुमच्याच गाडीतला केला, 2 नंबर बी केला, 3 नंबर बी 4 नंबर पण बापूच्याच गाडीतला वासरू आहे. बरं. 1 ते 4 म्हणजे एखादा व्यापारी व्हावा तर तो सोन्याची पारख किंवा हिऱ्याची पारख कशी करताना, तर त्या बापूकडून शिकावं. आणि त्या बापूने हे हिरे घडवले, हे हिरे दिले लोकांना, म्हणून आज 1, 2, 3, 4 आणि माझ्या मते अजून खालच्या नंबरमधले पण असेल, कोणी पण कल्पना नसेल तुम्हाला, ते लोक कमेंट करतीलच का आमचं पण वासूर बापूच्या गाडीतलं आहे. तर हे ज्ञान कुठंतरी असणं गरजेचं आहे, हा अभ्यास कुठंतरी असणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यास आहे बापू पुरकर यांचा. तर सर्जा आणि मन्या आजच्या राज्यपाल महामहिम केसरीचे 3 नंबरचे मानकरी. धन्यवाद.